नमस्कार. PM गायकवाड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया पावभाजी. पावभाजीसाठी एक वाटी मी वाटाणे घेतले आहे पांढरे. त्याला 2 वेळेस स्वच्छ धुवून मी भिजत ठेवले आहे. हे बघा किती छान भिजले आहेत आपले वाटाणे. त्याला पांढरे वाटाणे पण म्हणतात, व्हाईट वाटाणे पण म्हणतात, गावाकडचे लाल हरभरे. ह्या वाटीने एक वाटी मी 2 वेळेस स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवले आहे. गावचे हरभरे एकदम चविष्ट असतात. कुकरचं भांडं घेऊया. हरभऱ्यामधलं पाणी काढून टाकूया. हरभऱ्यामधलं पाणी काढून झालं आहे. हरभरे आपण कुकरच्या भांड्यात टाकले आहे. हे पांढरे वाटाणे पण भिजत ठेवलेले, त्यामधलं पण पाणी काढून टाकूया. हे पण कुकरच्या भांड्यात टाकूया. छोटे 2 लाल गाजर घेतले आहे, त्याला धुवून बारीक कट करून घेतले आहे. त्याला पण कुकरच्या भांड्यात टाकूया. शिमला मिरची 2 वेळेस स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतले आहे, ते पण कुकरच्या भांड्यात टाकूया. थोडंसं पाणी टाकूया. अर्धा चमच मीठ टाकूया. त्याला व्यवस्थित फिरवून घेऊया. पावभाजी आपण हॉटेलमध्ये जसं बनवतात तसे आपण घरी बनवूया. दुसरं कुकरचं भांडं घेऊया. हे 2 बटाटे मी स्वच्छ धुवून घेतले आहे. बटाटे पण म्हणतात, आलू पण म्हणतात. त्याला एकातून 2 करूया. आलू एकातून 2 करून झाले आहे. त्याच्यात शिजायला जेवढं लागते तेवढं आपण पाणी टाकूया. कुकरमध्ये हे चाळणी ठेवूया. थोडंसं पाणी टाकूया. कुकरमध्ये कुकरचं भांडं ठेवूया. हे सर्व भाज्या वाटाणे मिक्स केलं आपण, हे पण शिजून घेऊया. कुकरमध्ये ठेवूया. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटूया. कुकर गॅसवर ठेवूया. 5 शिट्ट्या करून घेऊया. 5 शिट्ट्या झाल्या आहे. आपण कुकर साईडला ठेवूया. कढई ठेवूया. कढई गरम होऊ देऊया. कढई गरम झाला आहे. मोठ्या चमचनं 2.5 चमच तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. आपला तेल गरम झाला आहे. 1 चमच राई टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. जिऱ्या राईला परतून घेऊया. जिरा राई आपले फ्राय झाले आहे. 4 बारीक कांदे कट केलेले टाकूया. कांद्याला परतून घेऊया. गॅस फास्ट करूया, म्हणजे आपला कांदा लवकर फ्राय होतो. पाव चमच मीठ टाकूया. मीठ टाकल्याने कांदा आपला लवकर फ्राय होतो. पावभाजीला कांदे जास्तच पाहिजे. कांद्याला आपण ब्राऊन होईपर्यंत फ्राय करूया. कांदा आपला सोनेरी होईपर्यंत आपण फ्राय करूया. आपला कांदा किती छान तळला आहे. एकदम ब्राऊन ब्राऊन झाला आहे. 2 टमाटे कट केलेले टाकूया. 1 चमच अद्रक लसणाचं पेस्ट टाकूया. त्याला फिरवूया. टमाटा मऊ होईपर्यंत आपण फ्राय करूया. गॅस सुरू करूया. आपल्या कुकरचा हवा गेला आहे. आपण ढक्कन काढूया. वा किती मस्त स्वाद येत आहे. आपला गाजर वाटाणा कसा शिजला बघूया. एकदम मऊ मऊ शिजला आहे. साईडला काढूया. आपले बटाटे पण किती छान शिजले आहेत. एकदम नरम नरम. बटाट्यामधलं पाणी काढून टाकूया. त्याच्यामध्ये थोडासा पाणी टाकूया. बटाटे सोलते वेळेस आपल्या हाताला चटका बसणार नाही. सोलून घेऊया. आपले पूर्ण बटाटे सोलून झाले आहे. फोडणीनं आपण बटाट्याला बारीक करूया. किती मस्त शिजले आहेत आपले बटाटे. बटाटे आपले बारीक करून झाले आहे. पातेल्यामध्ये टाकूया. सर्व भाज्या शिजून घेतलेले घोटणीनं बारीक करून घेऊया. शिजून घेतलेले बटाटे पण याच्यामध्ये टाकूया. बटाट्याला पण घोटणीनं घोटून घेऊया. किती छान मिक्स झाला आहे. आपला कांदा टमाटा किती छान फ्राय झाला आहे. या चमचनं 2.5 चमच मिरची पावडर घेतली आहे. फोडणीमध्ये टाकूया.
आपण जास्ती पण घेऊ शकता मिरची पावडर, कमी पण घेऊ शकता. पावभाजीला थोडासा मिरची चांगला तोंड भरून असल्यावरच चांगला लागतो. 1 चमच हळद पावडर टाकूया. पावभाजीचा मसाला 1 चमच टाकूया. भाज्या सर्व मिक्स केलेलं टाकूया. त्याला असे फिरून घेऊया. किती छान स्वाद येत आहे आपल्या पावभाजीचा. 1 चमच मीठ टाकूया. आपल्या पावभाजीला किती छान कलर आला आहे. त्या गिलासने 1 गिलास पाणी टाकूया. गाजर पण पौष्टिक असतो. शिमला मिरची पण पौष्टिक असतो. आपले पांढरे वाटाणे पण पौष्टिक असतात. गावचे हरभरे पण पौष्टिक असतात. बघा किती छान झाली आहे, गाढा गाढा एकदम. थोडीशी कोथिंबीर टाकूया. आपल्या पावभाजीला एक मस्त उकळी येऊ देऊया. झाकून ठेवूया. बघूया आपल्या पावभाजीला कशी उकळी आली आहे. वा वा, किती छान स्वाद येत आहे आपल्या पावभाजीचा. कलर पण किती छान आला आहे. आता थोडंसं फिरवूया. आपला पावभाजी बनवून तयार झाला आहे. गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. पावभाजी आपला किती छान झाला आहे. एकदम स्वाद पण छान येत आहे. या पद्धतीनं पावभाजी बनवून पहा, खाऊन पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.